हाय फ्रेंड्स, रुचकर खाना खजाना या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज तुम्हाला सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत जो आवडीचा पदार्थ तो म्हणजे ओली भेळ मी कशी करते ते सांगणार आहे। तर त्यासाठी मी इथे भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हा मुरमुरा, त्यानंतर इथे मी फरसाण, क्वांटिटी तुमच्यात जसे माणसं आहेत त्याप्रमाणे तुम्ही करू शकता। मी इथे 2 माणसांसाठी करते। त्यानंतर मी याच्यामध्ये घेते बारीक चिरलेला कांदा, तोही कांदा तुमच्यात कसा आवडीने खातात त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर इथे मी बी काढून टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, तोही याच्यामध्ये ॲड करते। त्यानंतर याच्यामध्ये मी कोथिंबीर आणि चिंचगुळ्याची चटणी, त्यानंतर मी इथे हिरवी चटणी ॲड करते आणि थोडीशी लाल मिरची पावडर। हे तुमच्या आवडीनुसार, म्हणजे तुम्ही ही लाल चटणी पावडर ना मिरची पावडर तुम्ही स्किप केली तरी चालेल। आता ही मी व्यवस्थित मिक्स करून घेते सगळं। तर इथे हे व्यवस्थित सगळं मिक्स झालेलं आहे। चला आता आपण सर्व करूया। आता इथे मी भेळ पेपर प्लेटमध्ये सर्व केलेली आहे। तर त्यावर आता थोडासा कांदा, थोडीशी कोथिंबीर आणि बारीक शेव। हा मस्त वास सुटलेला आहे, असं वाटतं की पटकन ही भेळ आता तोंडात घालावी। वाव, मस्त वास येतोय। आणि याच्याबरोबर आता आपल्याला मिरची, ही तळलेली मिरची आहे, तळून थोडीशी वाफवून घेतलेली आहे, जशी बाहेर आपल्याला मिळते तशी अगदी। आणि हा प्लॅस्टिकचा चमचा, तुम्हाला असा भास होईल की आपण आता बाहेरच खातोय आणि खूप छान टेम्पटिंग लागते। माझ्या पद्धतीने एकदा नक्की करून पहा। आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉन जरूर प्रेस करा। थँक्यू।